अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले असून तिच्या कुटुंबियांनी तिचा मानसिक छळ केला जात होता, तसेच तिच्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार अभिनय क्षेत्रातील तिचे काम सुरळीत सुरू असल्याचे दिसत असले तरी ती काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती। बाहेरून आनंदी आणि उत्साही दिसणारी संचिता अनेकदा अचानक नैराश्यात जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते। त्यामुळे तिला एकटे वाटू नये म्हणून कुटुंबीय तिच्यासोबत नियमितपणे ये-जा करत होते। मात्र ज्या अर्ध्या तासाच्या कालावधीत ती घरात एकटी होती त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली। तिने एकदाही तिच्यावर होत असलेल्या त्रासाबाबत स्पष्टपणे सांगितले असते तर कदाचित हे टाळता आले असते असेही त्यांनी म्हटले आहे। कुटुंबियांचा दावा आहे की तिच्या सहकलाकारांपैकी किंवा परिचयातील कोणीतरी व्यक्ती तिच्यावर मानसिक दबाव टाकत होती। या प्रकरणातील सत्य व मोबाईलमधील माहिती पोलीस तपासातून समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। या दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अंतिम निष्कर्ष तपासानंतर स्पष्ट होणार आहे। संचिताच्या सहकलाकारांनीही आज संचिताच्या घरी भेट देत कुटुंबियांचं सांत्वन केलं। त्यांनाही संचिताच्या अशा टोकाच्या पाऊल उचलल्याने धक्का बसला आहे। तिनं सांगितलं नाही फक्त मला, बस एवढंच। तर ती अपसेट असायची, म्हणजे ती फ्रेश असताना बी अचानक डिप्रेशनमध्ये जात होती, हे आमच्या लक्षात आलं होतं। आणि म्हणून तर आम्ही तिच्याबरोबर दररोज अपडाऊन करायचं। फक्त तेवढा वेळ फक्त आमच्याकडून तुझी चूक झाली समजायचं का बा, तिच्याबरोबर आम्ही अर्धा तास नव्हतो, ती आमची चूक म्हणा। पण ती एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली हे आम्हाला माहीत नव्हतं का बा या टोकाला जाईल। कुणी ना कुणी पैशाचं म्हणा, काही ना काही तिला मागणी करून तिला टॉर्चर हॅमरिंग करतच होतं। इंडस्ट्रीमध्ये तिचं तर सगळं व्यवस्थित चालू होतं, फक्त काहीतरी ऐकायला भेटलं की ते टॉर्चर कोणीतरी करत होतं। एवढी गोष्ट तिने फक्त घरी सांगितली असती ना आम्हाला, हे सगळं टळलं असतं। आणि जे पण इंडस्ट्रीत माझी एकच मागणी आहे की पोलिसांनी पण इन्व्हेस्टिगेशन करून तिला न्याय द्यावा। त्याच्या पुढे पुन्हा असे मुलींबरोबर होऊ नये। आई डोंट थिंक सो ऐसा कुछ होना चाहिए था। संचिता बहुत ही स्ट्रांग लड़की थी और जब मुझे पता चला मैं खुद यकीन नहीं कर पाई थी। आई वॉज लिटरली हार्ट ब्रोकन कि उसने ऐसा कुछ किया, क्योंकि जितना टाइम मैंने उसके साथ बिताया है वो बहुत ही खुश रहने वाली लड़की थी, सबके साथ मिलजुल के रहने वाली लड़की थी। आई डोंट नो क्या हुआ क्या नहीं हुआ, बट किसी को कुछ पता ही नहीं था और एकदम से उसने ऐसा स्टेप लिया। आई डोंट थिंक सो, उसको ऐसा नहीं करना चाहिए था।